नमस्कार, जय हिंद. जर आपण TET 2026ची जर परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जी बातमी आहे, एक प्रसिद्धी निवेदनामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिलेली आहे. कारण की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही TETची एक्झाम महाराष्ट्रामध्ये काय कंडक्ट करत असते, घेत असते. तर ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला ही जी परीक्षा होती, TETची जी परीक्षा होती, ही आपली परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार होती. पण इथं आजच्याच हा प्रसिद्धी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि इथं असं म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता, ज्याला आपण MHA-TET 2026 परीक्षेचे जे आयोजन आहे हे 21 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते. पण आपण सर्वांना माहीत आहे की जी नीटची जी परीक्षा आहे, या नीटच्या परीक्षेमध्ये आपल्याला गोंधळ म्हणजे पेपर फुटेजचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. तथापि 21/6/2026 रोजी नीट या परीक्षेचे आयोजन कोण करणार आहे, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ज्याला आपण NTA म्हणतो, मार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेली असून दोन्ही परीक्षांची जी बहुतेक जे परीक्षा केंद्र आहेत ते एकच येत असल्याने ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण MHA-TET म्हणतो, ती 2026ची सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षार्थींची हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MHA-TET 2026 परीक्षेचे जे आयोजन आहे ही 21 जून ऐवजी आता 28/6 म्हणजे 28 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. आता लक्षात इथं कार्यवाहीचा टप्पासुद्धा यांनी सांगितलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे, तर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. आता सुधारित कालावधी काय असणार आहे, 16/6 पासून, तर म्हणजे 16 जूनपासून ते 28 तारखेपर्यंत, म्हणजे अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत आपण आपल्या प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढू शकतो. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेचा जो पेपर 1 असेल 1 ते 5 वर्गासाठी, तो 28 तारखेला सकाळी 10 वाजतापासून तर 1 वाजतापर्यंत असेल. आणि TETचा पेपर 2 हा त्याच दिवशी म्हणजे 28 जूनला 2:30 तर 17 वाजतापर्यंत म्हणजे 5 वाजतापर्यंत असेल. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही असं इथं म्हटलेलं आहे. आणि परीक्षार्थ्यांनी अद्ययावत माहिती त्यांनी जे आपलं वेबसाईट दिलेलं आहे MHATET.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल असं सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक काय केलेलं आहे, प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की आता आपली जी काही TETची परीक्षा होती ती 21 जून ऐवजी आता रविवारलाच होईल, पण ती 28 जून 2026 रोजी होणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन ज्या माहितीसाठी आणि TETच्या परीक्षेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक नक्की करा. इथंच थांबतो. नमस्कार.